नमस्कार मित्रांनो, मी रघुनाथ पालकर तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तरी आज आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहे। त्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटेल, तरी पूर्ण व्हिडिओ बघा हीच विनंती। तर आज आपण जे काय काल शिकलो आहोत, ठाम निश्चय ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला जे काय अडचणी येतील त्याचं सहन करणं गरजेचं आहे। त्या सहन शक्ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी एक उदाहरण तुम्हाला देतो। उदाहरणमध्ये तुम्हाला त्याच्यातून काय शिकता येईल ते तुम्ही बघा। मी जर चांगला आवडला असेल तर तुम्ही कमेंट्स करून पण सांगू शकता। तर एक मूर्तिकार असतो, तो मूर्ती घडवण्याचं काम करत असतो। म्हणून तो जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये गेल्यानंतर दगड त्याला दिसतात। दोन दगडांमध्ये पहिल्या दगडाकडे तो जातो आणि त्या दगडांवरती तो घाव मारायला सुरुवात करतो, जेणेकरून त्याला मूर्ती घडवता येईल। हातोड्याचे घाव मारतो, चिनीचे घाव मारतो, पण जो पहिला दगड त्यांना भेटतो तो म्हणतो की मूर्तिकार, तुम्ही मला घाव मारू नका, मला हे सहन करण्याची शक्ती नाही, तरी तुम्ही माझा घाव बंद करा किंवा मला घडवायचं आहे ते बंद करा, मी हे करू शकत नाही। असं बोलल्यानंतर मूर्तिकार दुसऱ्या दगडाकडे जातो आणि त्याच पद्धतीने परत त्या दगडाला तो चिनी हातोडीचे घाव मारत असतो। तो घाव मारत असताना दुसरा दगड काही न बोलता ते घाव सहन करतो आणि ते सहन केल्यानंतर अशी सुबक सुंदर अशी मूर्ती त्या दगडातून तयार करतो आणि ती मूर्ती घेऊन तो गावामध्ये येतो। गावामध्ये मंदिर बांधलेलं असतं, त्या मंदिरामध्ये ती मूर्ती स्थापन करतो आणि दुसरा दगड असतो तोही तो घेऊन येतो आणि मंदिराला पायऱ्यावरती चढतात त्या पायरीला लावतो। ते झाल्याच्या नंतर काही लोक, वाडीतली लोक, गावातली लोक पाया पडायला येतात। तर पाया पडायला येत असताना पायरीवरला दगड लागलेला असतो, त्या दगडावर पाय ठेवून ते आतमध्ये जातात आणि जे काही समोरची आतमध्ये मूर्ती दगडाची बनलेली असते त्या मूर्तीला फुले वाहतात, हार वाहतात, नैवेद्य वाहतात आणि त्याच्या पाया पडतात, नतमस्तक होतात। तर असं हे नेहमीच होत असताना जो काही पायरीला लावलेला दगड असतो त्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, आम्ही दोघं तर सेमच आहोत, तर ह्याचं असं का? म्हणून तो त्या मूर्ती बनलेल्या दगडाला विचारतो की तू असं का आहे की तुला ते फुलं वाहतात? तेव्हा तो दुसरा दगड त्याला आठवण करून देतो की आपण जंगलात पडलेले असताना आपल्याला कोणीतरी मूर्तिकार येऊन तुला जे काय फटके मारत होते किंवा घाव मारत होता, हातोडीचिनी मारत होता, तेव्हा तुला ते सहन करता आलं नाही आणि त्यामुळे तू त्या पायऱ्याच्या ठिकाणी आहास आणि मी जे घाव सहन केले ते त्यांनी केलेले घावाचे, हातोडीचे घाव मी सहन केले, त्यामुळे माझी मूर्ती तयार झाली आणि त्यामुळे मला स्थान मिळालेलं आहे आणि त्यामुळे मला गावातील सर्व लोक फुले हार वाहत आहेत आणि माझ्या पाया पडत आहेत, मला प्रसाद देत आहेत आणि तुझ्याकडे येऊन ते पाय ठेवून येत आहेत आणि नारळ फोडत आहेत, हे लक्षात घे। त्यामुळे प्रत्येकाचं जो काही अस्तित्व आहे ते आपल्याला निर्माण करण्यासाठी ज्या काही अडचणी येतील त्या पार करण्यासाठी आपण नेहमीच सतर्क आणि तत्पर्य राहणं गरजेचं आहे आणि एक एक पाऊल पुढं टाकणं गरजेचं आहे, तरच तुमची प्रगती होईल। तरी असेच या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी नवीन शिकल्यासारखं तुम्हाला मिळालेलं असेलच। तरी पुढल्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही नवीन शिकू। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।